अकोले तालुक्यातील रुबोंडी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आनंदा सावंत यांनी रुबोंडी ग्रामपंचायतच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। बियर बारसाठी ग्रामपंचायतकडून ना हरकत दिली गेली आहे, त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा व गावची जमीनच चोरीला गेल्याचा आरोप शिवाजी सावंत यांनी केलाय। नमस्कार, मी ग्रामपंचायत रुबोंडी शिवाजी आनंदा सावंत ग्रामपंचायत सदस्य। मी रुबोंडी ग्रामपंचायतीचा विषय आहे माझा रुबोंडी ग्रामपंचायत। गाव चोरीला गेलो, नेतृत्व दुबळं झालं, गावाची गावडी केली। गावाची ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी रुबोंडी हे गाव अकोले तालुक्यातील एक संवेदनशील गाव। ग्रामपंचायतीचा भूगोल पाहिला तर अकोले तालुक्यातील एक नंबरचे श्रीमंत। ग्रामपंचायतीच्या 40 हेक्टर 28 हा 7/8 एवढी मोठी जमीन म्हणजे 105 एकर 28 आर एवढी मोठी जमीन आहे। त्याचा मी पुरावा तुम्हाला दाखवतो। 42 हेक्टर 28 आर एवढी मोठी ग्रामपंचायतीची जमीन, तर ती संपूर्ण जमीन आज चोरीला गेलेली आहे। नेतृत्व दुबळं असल्या कारणानं, लाचार असल्या कारणानं ग्रामपंचायतीचं 22 वर्षाचं रेकॉर्ड सुद्धा चोरीला गेले आणि सध्याचं नेतृत्व ग्रामपंचायतीचं अतिक्रमण काढण्याऐवजी त्यांना बळ देते। त्यामुळे सरकारी सौर ऊर्जेचा प्लॅन आपल्या भूगोल पाहिल्यानंतर सरकारी सौर ऊर्जेचा प्लॅन आपल्या गावामध्ये आला, तो सुद्धा परत गेला। नेतृत्व दुबळं असल्या कारणानं परत गेला। त्याच्यानंतर अकोले मार्केट कमिटीनं भाडे तत्वावर जागा मागितली, तीही देता आली नाही। तिथे नेतृत्व कमी पडलं। मग सरपंच करतोय काय? पोपट पवारांच्या पोरांना गावात आणून फिरवून दाखवणे। भास्कर पेरे अकोल्याला कुठं आले तर त्यांच्यापाशी फोटो काढून जाहिरात करणे, म्हणजे त्याची कोणतीही पुनरावृत्ती करायची नाही। त्यांचा कोणता हे जगप्रसिद्ध झालेली भास्कर पेरे असतील, पोपट पवार असतील, हे जगात प्रसिद्ध झालेली माणसं, त्यांच्या या कोणत्याही कामाचं अनुकरण करायचं नाही। भास्कर पेरेंनी तर त्यांच्या चुलत्यांनी दडपलेली 5 एकर जमीन काढून घेतली। त्याचं हे असं कोणतंही अनुकरण हा सरपंच करीत नाही, उलट त्याची पायमल्ली करतोय। म्हणजे गाढवानं उंटाचा मुका घेतल्यासारखे त्यांच्या या भास्कर पेरे पोपट पवारांनी त्यांच्या गावामध्ये स्मशान हे पर्यटन स्थळ बनवलेत। अशा महान व्यक्तीचा यांनी मोठा अपमान केलाय नुसती जाहिरात करून। सध्या ग्रामपंचायत धाब्यावरून चालते, कारभार करते। गरीब गरजू लोकांना जागा देतो, घरकुल देतो असं आम्ही दाखवायचं आणि धाब्याचे दारूचे बिल भरून घ्यायचे, 2-2, 3-3 हजार त्यांचे बिल भरून घ्यायचे। म्हणजे हा एखाद्या भिकाऱ्याच्या झोळीवर डल्ला मारण्याचं काम हा सरपंच करतोय। शेजारच्या गावांमध्ये दारू बंद केली जाते, पण रुबोंडी गावात लाच घेऊन त्यांना दारू धाब्यावर परवाने दिले जातात। दारूसाठी धाब्याचे परवाने दिले जातात। हे माझ्याकडे पुरावे मी देतो, हे पुरावे। त्या ठिकाणी सुद्धा मोठा फ्रॉड करायचा। 1.5 लाखाचा मागणी करायची आणि 1 लाखाची पावती करायची आणि 50,000 खिशात घालायचे। असा सुद्धा मोठा या ग्रामपंचायतीत मोठा फ्रॉड चालू आहे। ग्रामपंचायतीची विकास कामे ऑनलाईन न करता ऑफलाईन करायची करून संबंधित मित्र किंवा नातेवाईक किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्य कुटुंबातील व्यक्तींना कामे देऊन त्याच्यात भागीदारी करून मोठी लूट करायची, भ्रष्टाचार करायचं काम चालू आहे। सध्या पावसाळा असल्या कारणानं गावात
मुरम टाकण्याचं, रस्त्याचे खड्डे पडल्या कारणानं मुरम टाकण्याचं ठरलं. ते असं ठरलं की चारही वार्डामध्ये वाद होऊ नये म्हणून चारही वार्डामध्ये समान त्यांच्या तिथल्या सदस्यांना सांगून कल्पना देऊन ते चारही वार्डात समान मुरमाचं काम करायचं. तसं न करता या सरपंचानं स्वतः गुपचूप कधीतरी आपल्या जोडीदाराला ठेका देऊन काम चालू केलं, कुठं टाकलं कुठं नाही टाकलं आणि काम पूर्ण झालं अशी जाहिरात पण करून टाकली. अशी गावाची लूट करून करणारा हा सरपंच मोठ्या दिमाखानं पुरस्कार घेतोय. कोण हिवरगाव डोंगरगावचा पावसे का हौसे, त्याला आमच्या रुंबडी गावात त्यांनी येऊन बघावं गावचा किती हा आदर्श पुरस्कार करताय. तुमचंही गाव लोक आमचे रुंबडी ग्रामस्थ चांगल्या पद्धतीनं सत्कार करतील. त्यांनी रुंबडी गावात एकदा भेट द्यावी. असे पैसे देऊन पुरस्कार वाटणारे आपल्या अकोल्याचे एवढे मोठे कार्यसम्राट आमदार झालेत, त्यांना कोणी अजून पुरस्कार देणार नाही. आणि अशी घाण करून सुद्धा यांना पुरस्कार देतात कसे? सावंतवाडी ग्रामस्थांना सुद्धा अशाच प्रकारे त्रास देणे, त्यांना वेळेवर लाईट न देणे, पाणी न देणे, काहीतरी कारण सांगायचं, सायपण फुटली, अमुक झाले तमुक झाले, हे असे कारण सांगून त्रास द्यायचं काम हा सरपंच करतोय. क वर्गामध्ये श्रीकृष्ण मंदिरासाठी ग्रामसभा घेऊन जागा दिली. ती त्या ठिकाणी पर्यावरण विभागातून आमदार साहेबांकडून मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीचा निधीही मंजूर झाला. त्या ठिकाणी काम चालू PW मार्फत काम चालू झालं. आणि तिथं सुद्धा या सरपंचानं हात मारण्याचा प्रयत्न केला. हाताला काही लागत नाही म्हणून राग येऊन त्यांनी त्या PW विभागाला लगेच नोटीस दिलं. ते नोटीस पण मी तुम्हाला दाखवतो. हे PW विभागाला नोटीस दिलं काम बंद करा म्हणून. नंतर गावानं परत पुन्हा एकत्र येऊन ग्रामसभा लावून पुन्हा काम चालू केलं. ते राजूर विभागामार्फत काम चालू केलं. त्याच्यानंतर त्याचा बदला म्हणून त्यांनी त्याच ठिकाणी त्याच शेजारी तिथं धाब्यासाठी, लॉजसाठी, दारूसाठी परवाना दिला. असे दारुडे गोळा करून अचानक ग्रामसभा घेऊन ग्रामसभेची कोणती तारीख न ठरवता लगेच ग्रामसभेची कोणाला सदस्यांना न विचारता तारीख घेऊन त्या ठिकाणी लगेच दारूचं त्यांना लायसन्स देऊन टाकलं. आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य शिपाई मच्छिंदर बर्डे याला सुद्धा असाच त्याच्याही पगार 2-2 वर्ष पगार कर्मचाऱ्यांचे देत नाही. त्याचा सुद्धा पगारात काहीतरी याने आम्हाला काहीतरी चहापाणी करावा म्हणून मी तुझा पगार देईल असं काहीतरी अपेक्षा ठेवून ग्रामसेवक सही करतोय चेकवर, हा करत नाही. याचा अर्थ हाच घ्यावा लागेल. शेवटी त्या शिपायाला आत्महत्येची वेळ आली आणि त्याने पोलीस स्टेशनला त्या पद्धतीनं पत्र पण दिलं. ते पत्र सुद्धा मी म्हणजे एखाद्या साध्या गरीब माणसांना सुद्धा आत्महत्या करायला लावणारा हा सरपंच, याची किती लायकी आहे हे गावाला आता माहिती करायला पाहिजे. या सदस्यानं, या सरपंचानं वैयक्तिक माझी सुद्धा अशी मोठ्या प्रमाणात मानहानी केली. त्याचं पत्र मी कमिटीला असं पाठवलेलं आहे. ते कमिटीला दिलेलं मी पत्र आहे. या पत्रात असा उल्लेख आहे की 2.5 वर्षाचा कार्यकाळ ठरला होता. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. माननीय शिवाजी आनंद सावंत पत्र लिहितो की मी ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माझी जाणून बुजून झालेली मानहानी जिव्हारी लागली म्हणून हे पत्र मी लिहित आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कमिटी स्थापन करून चौकात सरपंच उपसरपंच पदाचा 2.5 वर्षाचा निर्णय जाहीर केला. अध्यक्ष व कमिटीने 2.5 वर्षानंतर कमिटी मतभेद झाली आणि पडद्यामागून एकमेकांना डिवचू लागले. 2.5 वर्षाचा कालखंड पूर्ण होताच सरपंच उपसरपंच शहाणे होऊन राजीनामा देणार नाही असे बोलू लागले. ही बातमी गावभर तालुकाभर पसरली. या वगनाट्यात उपसरपंचाच्या मनाविरुद्ध राजीनामा घेण्यात आला. राजीनामा झाल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक सुरू झाली.
कमिटीने मला उमेदवार देणार म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या गाठीबिटी घेतल्या। त्याचबरोबर निवड कमिटीच्या अध्यक्षांच्या व सदस्यांच्या देखील भेटी घेतल्या। एवढे करून सुद्धा काही निवडक सदस्य व जबाबदार व्यक्ती एकत्र येऊन अतुल लोटे यांच्या घरी बैठक घेतली। बैठकीत अतुल लोटे, बाळू मालुसकर, अभिजित बोध, अमोल सावंत व स्वतः मी बैठक एकमताने पार पडली आणि माझ्याकडून जेवणाची मागणी करण्यात आली। महाराजा हॉटेलला जेवण देण्यात आलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्ज भरण्याच्या आधी नाश्त्याची सोय सुद्धा माझ्याकडून करून घेण्यात आली। त्यात 1500 रुपयाचा नाश्ता सुद्धा माझ्या स्वखर्चाने मी देण्यात आला। माझ्या विरोधात मग नंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन लगेच माझा अर्ज भरल्यानंतर भाऊराव मध्ये यांनी लगेच अर्ज भरून निघून गेला। अर्ज माझ्या विरोधात भाऊराव मध्ये अर्ज भरून निघून गेला। निघून जाऊन नॉट रिचेबल झाला आणि माझी ठरवून काही मंडळींनी जाणून बुजून मानहानी केली। सध्याचे सरपंच उपसरपंच मनमानी कारभार करून लाचार बनले आहे। अजूनही लाचारी जीवन जगत आहेत। गावच्या विकासाऐवजी जाहिरात करतात। गावाचे अतिक्रमणचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्याच बगलात हिंडतात व फक्त कागदावरच कारवाई दाखवतात। त्याच्यामुळे गावाला सौर ऊर्जेचा प्लॅन मिळणे बंद झाले। फुकट लाईट मिळण्याचा प्लॅन होता। मार्केट कमिटीने धान्य बाजारासाठी भाडे तत्वावर जागा मागितली, तीही देता आली नाही। तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तरी त्यांच्याकडून लाच किंवा मोठ्या प्रमाणात भाडे मिळाले असते, त्याचे नुकसान। ग्रामसभेत झालेला ठराव भूमिहीनांना घरे बांधण्यासाठी जागा देण्याचे ठरले, तरी त्यांच्याकडून लाच मागण्यात आली व जेवणाच्या पार्ट्या घेण्यात आल्या, तरी त्यांना जागा मिळाली नाही। असा हा सध्याचा सरपंचाचा कारभार चालू आहे। तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। स्वतः ग्रामपंचायत सदस्य असलेले शिवाजी आनंदा सावंत यांनी हा आरोप ग्रामपंचायतवर केल्याने आता हा आरोप किती खोटा किती खरा हा संशोधनाचा भाग आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।